मित्रांनो, एका अडाण्या आमदारांनी एका पुस्तकावर बोललं, प्रकाशकाला शिव्या दिल्या, प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्याची आई बहीण काढली, बायको काढली, पण त्याच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. आणि तो आमदार आहे संजय गायकवाड आणि ते प्रकाशक आहेत प्रकाश आंबी आणि ते पुस्तक आहे शिवाजी कोण होता. आता त्या अडाणी आमदाराने ते पुस्तक कधी वाचलेलं नसावं, कारण त्या पुस्तकाला आता 37 वर्ष होत आलेत. गोविंद पानसरे लिखित हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे जे रेफरन्सेस आहेत, संदर्भ ग्रंथ ज्याला म्हणू आपण, ते आहेत कुरुंदकरांचे, भिडेंचे, रानडेंचे, शेजवलकरांचे, असे अनेक संदर्भ ग्रंथ वाचून ते एका पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सारांश त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. पण अडाणी आमदारांना या गोष्टीचं काहीच नाहीये. त्यांना चर्चेत राहणं जास्त गरजेचं आहे असं वाटत असावं आणि त्यांच्या चर्चेसाठी त्यांनी रात्री 12-1 वाजता प्रकाशकाला धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, अर्वाच्य भाषेमध्ये बोलले, शिवीगाळ केली. पण त्या आमदारावर अजूनही कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. आणि हीच गोष्ट एखाद्या सर्वसामान्य माणसाने केली असती तर त्या माणसाला उचललं गेलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं, त्याच्यावर नाना प्रकारचे आरोप लावले असते आणि त्याच्यावर अत्याचारही झाला असता. आता काळ एवढा बिकट आहे की एखाद्या माणसाने सोशल मीडियावर काही वक्तव्य केलं, सरकारला प्रश्न जरी विचारले तरी त्याला उचललं जातं. सरकारच्या विरोधामध्ये एखादी फेसबुक पोस्ट जरी टाकली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होण्या इतपत त्याचा अत्याचार केला जातो आणि त्याला प्रताडित केलं जातं. पण इथे आमदार साहेबांना अजून धक्का लागलेला नाहीये, त्यांच्यावर कुणी तक्रार नोंदवून घ्यायला अजून तयार नाहीये कुणी. म्हणजे हा दुटप्पीपणा सरकारचा म्हणा, पोलिसांचा म्हणा किंवा प्रशासनाचा किती धोकादायक आहे एका लोकशाहीमध्ये. आणि आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि हे आपल्या लोकांचे सेवक आहेत, हे लोकसेवक आहेत, प्रतिनिधी आहेत आणि हे त्यांच्या प्रतिनिधित्वाचा, त्यांच्या त्या पदाचा गैरवापर लोकांना दाबण्यासाठीच करतात. म्हणजे अशा अडाणी माणसांना आपण ती ताकद दिलेली आहे ज्या ताकदीवर हे आपल्यालाच दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण एक दिवसाचे राजा म्हणून मिरवत असतो, एक दिवसाचा मतदार राजा म्हणून, आणि पूर्ण 305 वर्ष हे अडाणी, अक्कल नसलेले गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते आपल्यावर राज करत राहतात. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.